शाहूवाडी वनपरिक्षेत्र येथील अधिकारी उज्ज्वला मगदूम यांनी नुकत्याच झालेल्या शिकारीबद्दल केलेल्या कारवाईबद्दल आपण मॅडमकडनं सविस्तर माहिती घेऊया की नेमकं झालं काय मॅडम, आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्यांना पकडलं गेलं. मलकापूर वनपरिक्षेत्रामधील मौजे मालेवाडी या गावात गोपनीय माहितीनुसार दिनांक 18 डिसेंबर रोजी मारुती दळवी, तानाजी दळवी आणि शिवाजी दळवी या संशयित आरोपींबद्दल आपल्याला माहिती मिळाली होती की यांच्या घरामध्ये वन्य प्राण्याचं जे वाईल्ड पिग शेड्यूल 2मध्ये येतं, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 अंतर्गत त्याचं मटण शिजवण्यात आलं आहे किंवा तिथे वाटे घालण्यात आले अशी आपल्याला माहिती मिळाली होती. त्यानुसार आपण तिथे जाऊन चौकशी केल्यानुसार आपल्याला ते मुद्देमाला सह तिथे सापडलं आणि जवळपास 10 किलोच्या आसपास शिजवलेलं मांस आपल्याला तिथे सापडलं. आणि त्याच्यानंतर आम्ही चौकशी केल्यावरती लक्षात आलं की जो मुद्देमाल म्हणजे जे मांस विकत आणलं गेलं आहे ते सांगली जिल्ह्यामधल्या काशिदवाडी या गावातून आणलं गेलं. तिथून आपण 2 आरोपींना पकडलं आणि तिथून पुढे मग सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा अशा दोन्ही जिल्ह्यामधून ही जी काही गोष्ट घडली आहे मांस विक्रीची आणि इथून पुढे जी अजून काही माहिती आपल्याला मिळणार आहे त्याच्याबद्दल आपण पूर्ण केस तयार केली. आज न्यायालयात आपण ती केस उभी केली आणि आपल्याला 5 दिवसांची फॉरेस्ट कोठडी त्यांना मंजूर झाली आहे. इथून पुढचा आपण जो काही आहे तपास करणार आहोत आणि त्यात बरीच नावं समोर येतील ह्याची अपेक्षा आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना